नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळेस आपल्याला एखादी फाईल एका डिव्हाइसमधून दुसरीकडे सेंड करायची असते. जसं तुमच्या कम्प्युटरमधून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायची असते. अशा वेळेस जनरली आपण ईमेलचा सहारा घेतो. आपण ईमेलला अटॅचमेंट म्हणून ती स्वतःला सेंड करतो आणि मग मोबाईलवरून त्याला डाउनलोड करत असतो. पण हा झाला लॉंग कट. मी आज तुम्हाला जे सांगणार आहे ते सांगणार आहे शॉर्टकट. शॉर्टकटचं नाव आहे पुश बुलेट. पुश बुलेट क्रॉस प्लॅटफॉर्म ॲप्लिकेशन आहे. विंडोज असू द्या, आय एस असू द्या, अँड्रॉइड असू द्या, लिनक्स असू द्या, काहीही असू द्या, हे चालणार आहे. किंवा मॅकबुकही असू द्या, हे सगळीकडे चालणार आहे. तेवढ्याच सहजतेने चालणार आहे जेवढं ते सगळीकडे चालतं आहे. आणि याचं आपण सर्वात आधी डेस्कटॉपवर कसं इन्स्टॉल करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. डेस्कटॉपवर क्रोम वेब स्टोअरवर तुम्हाला जायचं आहे. मी आधीच गेलेलो आहे. पुश बुलेट डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी सर्च बॉक्समध्ये पुश बुलेट हे टाईप करायचं आहे. मी ऑलरेडी डाउनलोड करून याला सेटअप केलेलं आहे. सेटअप केल्यानंतर या इथे त्याचा आयकॉन येऊन जातोय. छोटे विजेट्स जिथे येतात तिथे इथे मी त्याला समजा क्लिक केलं तर माझ्यासमोर या टाईपची एक छोटी स्क्रीन येते. बघा, याच्यामध्ये तुम्ही काय काय पुश करू शकता. तर पुशमध्ये तुम्ही नोट पुश करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला काही डेस्कटॉपवर कॉपी केलेलं आहे आणि स्वतःला सेंड करायचं आहे. छोटंसं काहीतरी कॉपी करूया आपण. डॉक्युमेंट हे बघा, माझ्या मुलीची एक फाईल दिसते, काहीतरी मुलीने क्रिएट केलेली फ्रॅक्शन. त्याच्यामधला हा पार्ट मला कॉपी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल हा मी कॉपी केला इथे. मी परत पुश बुलेटवर आलो. मला पुश करायची ही नोट आणि हा मेसेज हा मी इथे पेस्ट केला. मला कुठे ते पाठवायचं आहे हे या इथे तुम्हाला दिसतंय. या इथे डिव्हाइसेस, ऑल माय डिव्हाइसेस, जसं मी सॅमसंगच्या टॅबवर पण हे इन्स्टॉल केलेलं आहे. किंवा मी माझं ज्या ठिकाणी लॉग इन केलेलं असेल जीमेल अकाउंटने त्या सगळ्या डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर, किंवा मला आता सध्या गॅलेक्सी नोट 2 याच्यावर जर पाठवायचं असेल तर मी इथे फक्त याला इथे क्लिक करायचं आहे आणि म्हणायचं आहे पुश इट. पुश म्हटल्या म्हटल्या माझ्या मोबाईलवर ही नोटिफिकेशन आलेली आहे. बरं, ही नोटिफिकेशन मला परत डेस्कटॉपवर सुद्धा दिसतंय. ही डेस्कटॉपवर दिसण्याची करामत सुद्धा पुश बुलेट करते. तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्ही डेस्कटॉपवर बघू शकता. SMS असू द्या, व्हॉट्सॲपचा मेसेज असू द्या, किंवा एखाद्या ॲपने दिलेलं तुम्हाला काही नोटिफिकेशन असू द्या, इंटिमेशन असू द्या, सगळं तुम्हाला डेस्कटॉपवर बघता येईल. आणि डेस्कटॉपवरून तुम्हाला रिप्लाय पण करता येणार आहे. समजा तुम्हाला तुमच्या मित्राने एखादा SMS केलेला आहे मोबाईलवर, तो तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर बघता तर येईल आणि तिथूनच त्याला रिप्लाय पण करता येणार आहे. हीच पुश बुलेटची गंमत आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक फाईल पण सेंड करू दाखवतो. फाईल फाईल सेंड करण्यासाठी इथे एकदा मी क्लिक केलं. मी डॉक्युमेंट उघडले आणि मला फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. उदाहरणार्थ, बस. आता मी जेव्हा पुश म्हणेल तेव्हा ॲटोमॅटिकली हे माझ्या मोबाईलवर पुश होणार आहे. बघा, या इथे तुम्हाला माझा मोबाईल दिसतो आहे आणि त्याच्यावर आलेली ही नोटिफिकेशन पण दिसते पुश बुलेटची. ज्याला मी आता खाली घेतलं, उघडलं, आपण त्याला गॅलरीत उघडूया. आणि इमेज आलेली आहे. मी याला गॅलरीमध्ये सेव्ह करून आता कुठेही वापरू शकतोय, व्हॉट्सॲपमध्ये किंवा कुठे ईमेलला अटॅच करण्यासाठी. दॅट्स इट. तर मित्रांनो, तुम्हाला पुश बुलेट वापरायचं आहे. आपला वेळ वाचवायचा आहे. एका ठिकाणून तुम्हाला दुसरी ठिकाणी फाईल पाठवायची असेल, कोणाला SMS करायचा आहे डेस्कटॉपवरून, किंवा कोणाला कुठलीही फाईल पाठवायची आहे, तुम्ही इथून सगळं करू शकताय. तुमच्या मित्रांनाही पुश बुलेटमध्ये ॲड करू शकताय. एकदा ट्राय नक्की करा. पुश बुलेट.